वाट बघतात ते म्हणजे आपले आदर्श गुरुवर्य आणि विशेष म्हणजे ज्यांचा क्लास पांडुरंगाचं नाव घेतल्याशिवाय स्टार्ट होत नाही. मला सांगायचं एवढंच आहे त्याच्या पाठीमागे की अध्यात्माची जोड आणि विज्ञानाची जोड ज्यांनी योग्य पद्धतीने घातली आहे असे आदरणीय मोठेगावकर सर इथं आले. त्यांना मी विनंती करतो सरांना की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदिमाता रेणुका मातेला वंदन करून मागील 23 वर्षापासून लातूरमध्ये RCC रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस नावानं विद्यार्थी म्हणून शिकवत आहे. आताही दररोज 7 तास शिकवतो. आत्ता 2 लेक्चर संपलं. ज्या आईवडिलांनी परिस्थिती नसताना हाडाची काबाट कष्ट करून शिकवले तुमच्यासारखंच इथं बसल्या बसल्या मी स्वतःला आठवत होतो. त्या आईवडिलांचे नतमस्तक होतो. आणि तांदळे सर हे माझ्या आपल्या RCC 2014 बॅचचे विद्यार्थी. आणि मला तर शॉक बसला मॅडम की पहिलं वर्ष आणि एवढा हॉल गजगज भरतो. ठीक आहे, थोडा कार्यक्रम करण्यामध्ये अनुभव नसतो, परंतु मला आठवतंय मला पहिल्या वर्षी माझ्याकडे फक्त 1.5 विद्यार्थी होता. 1.5 विद्यार्थी. तुम्ही 1.5 कसं म्हणसाल? एक दररोज यायचं, एकत्र यायचं. मी त्याची वाट बघत खाली थांबायचं. लिटरली मला ते मालूचा वाडा आठवतोय. मालू बँक कॉलेज शेजारी मालूंचं घर आहे बघा. मी त्याला 1 वर्ष भाडं पण दिलं होतं. असंच वरच्या रूमवर वाडा होता. ते सकाळी 8 साडेसात पर्यंत झोपायची वरच्या हॉलमध्ये. माझी बॅच बी 7ला असायची. मला मोठा प्रश्न असायचा त्यांनी पटकन उठावं आणि मला हॉल रिकामा करून द्यावा. आणि मला तेच माझे दिवस आठवले. पण तुमचं खूप सुरुवातच अशी आहे. मला असं वाटतंय जर आणखी खूप प्रामाणिकपणे आपण सेवा केलात तर खूप आपला लख प्रकाश होईल. आणि तो हवाच की भगवान पांडुरंगाची सरांचा मला फोनवर आला. मला आमंत्रण फोनवरच मिळालं. माझे विद्यार्थी सर मला ते कार्यक्रम ठेवतोय. आदरणीय आपले केंद्रीय सर आहेत, केशवराज शाळेचे आपण मुख्याध्यापक, आणि आपणही यावं. चोले मॅडम आहेत. त्या सगळ्या मान्यवरांची नावं घेऊन मी म्हणलं ठीक आहे मी पण येतो, कारण सगळ्यांची भेट होईल. अशा या फेअरवेल प्रोग्राम म्हणजे म्हणल्यासारखं आता आदरणीय सरांनी खूप छान सांगितलं की हा एक आनंदाचा क्षण आहे. कारण तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही जाणार आहात. तर या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय आपले एकनिष्ठ कर्तव्यनिष्ठ आदर्श व्यक्तिमत्व केशवराज सर, केशवराज देशकेंद्र हे असं संकुल आहे की महाराष्ट्राला हेवा वाटेल इतका जबरदस्त रिझल्ट आहे. 210 विद्यार्थी महाराष्ट्रात 100% आहे. पण त्यातले 210 त्यातले 110 जवळपास लातूरचे. काय ताकद आहे मला सांगा. काय गाव आहे मला सांगा. इकडं 5 मिनिट पळालं, इकडं 5 मिनिट पळालं, लातूर संपलं. मला सांगा पुणे मुंबई इतकी मोठे मोठे शहर आहेत की मला सांगा तिथला एक रोड पण आपल्या लातूरला नाही आहे. आज महाराष्ट्राला जो हेवा वाटेल असा रिझल्ट जो देत आहे ते आदरणीय केंद्र सर ज्या संकुलामध्ये मुख्य म्हणून काम करत आहेत असे केशवराज स्कूल असेल, देशकेंद्र असेल, परिमल असेल, हे राजस्थानी जे मोठे मोठे स्कूल्स आहेत त्या स्कूलनी खरा लातूर पॅटर्न तयार केला आहे. आम्ही काय म्हणजे खरा पाया तुम्ही तयार करून देत आहे. खरा पाया हे जे हॉस्टेल संचालक आहे आम्ही फक्त कळसरचंच आहोत मला असं वाटतं. किंवा चोले मॅडमच्या माध्यमातून लक्ष द्या. तेही संकुल मी त्याही संकुलवर मला जाण्याचा योग आला. त्यांनी खूप कष्टातून भरायला संकुल आहे. खूप मेहनतीनं. कुठल्या राजकारणी माणसाचं संकुल नाही आहे, कुठलं बॅकबोन नाही आहे. स्वतःच पळायचं, स्वतःच मीठ लावायची, स्वतःच पाणी मारायचं, असं संकुल उभं राहिलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेव्हा एक पिढी संपते तेव्हा कुठेतरी थोडा बहुत इतिहास घडला जातो मला असं वाटतं. ते जपणं म्हणूनच आपले आईवडील ओरडत असतात. अशा शुभप्रसंगी आदरणीय केंद्रीय सरांनी वेळ दिला माझ्या विद्यार्थ्याच्या कार्य मी आपला खूप आभारी आहे, ऋणी आहे सर. तसेच आदरणीय चोले मॅडम जे संस्थापक रिमझिम जिल्हा पिपरा स्कूल या संचालिका आदरणीय चोले मॅडम त्यांचंही खूप आभारी आहे. आदरणीय जाधव सर, आयकॉन बॉईज हॉस्टेल, आदरणीय नरवडे सर, विद्याधन बॉईज हॉस्टेल, आदरणीय पवार सर, राजमाता जिजामाता संस्कार केंद्र, नंतर आदरणीय मोठेगावकर मॅडम ज्या स्वतः रेणुका संस्कृत क्लासेस याच्या संचालिका आहेत, खूप छान शिकवतात ते. कांबळे सर ज्यांना आपण आताच ऐकलं ॲडव्होकेट, जो माणूस देव माणूस म्हणले तरी चालेल. देव म्हणजे काय हो? आपल्या कार्यातून आपलं कार्य चांगलं करत जाणं देव. मला असं वाटतंय आदरणीय कांबळे सर आपण तेच काम करत आहात. म्हणजे दम लागतो असं म्हणायला सुद्धा. जे काही वंचित असतील मी त्यांचं वकीलपत्र फ्रीमध्ये घेतो.
असं म्हणजे ह्याला खूप पॉझिटिव्ह लागतात. आणि आपण ज्यांना आत्ताच ऐकलं देशपांडे सर, मला वाटतं ते सर बोलत राहावे. आणि ज्यांच्या सर्व मान्यवर आदरणीय तांदळे सरांचे वडील पण आहेत, सर्व मान्यवर बाबा, आणि ज्यांच्या संकुलामध्ये हा प्रोग्राम होतोय अशा आदरणीय गोमारेजी, त्यांचं गोमारे कॉम्प्लेक्स, तसेच इतकं छान संचलन करणारी विद्यार्थिनी, इतकाच विद्यार्थी. कारण मी पण देशकेंद्र स्कूलचा विद्यार्थी, 1994ला मला 10वी झालं. तांदळे सर जसं तुम्ही जसे आहात ना, तसं आम्ही पण खेड्यामधून इथं आलेलो. म्हणजे इथलं वातावरण, ह्या गोष्टी सरांनी थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आदरणीय, की पुढचं सरांनी खूप म्हणजे की पुढचं लाईफ कसं असायला पाहिजे. आता एक्झामचे दिवस आहेत, 20 तारखेला एक्झाम आहे, काय याचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, अभ्यास कसा करायला पाहिजे, हे मुलं जे टॉप येतात ते कसं अभ्यास करतात जीवनात. मलाही खूप मोठं व्हायचं आहे, मलाही खूप पुढे जायचं आहे, मग मला काय करायला पाहिजे. या प्रोग्राममधून ही ऊर्जा देण्याचं नक्कीच आदरणीय तांदळे सर काम करत आहेत. त्यांनी असंच कार्य करत राहावं, पॉझिटिव्हलीने काम करत राहावं, मुलांना मोटिवेट करत राहावं, हीच मी आशा व्यक्त करतो. ते नक्की करतीलही. कारण जो माणूस शून्यातून आला त्याला पडण्याची भीती नसतेच. आम्हाला पडण्याची कधी भीती नसते, कारण एवढं पडून आलो होतो आम्ही की कधी भीतीच वाटत नाही त्याची, कारण एवढ्या शून्यातून पुढे आलो. तर मला असं वाटतंय. आणि सर्व तुम्ही विद्यार्थी, मी या शुभप्रसंगी सगळ्यांना एवढं सांगू इच्छितोय, सगळे 10वीचे विद्यार्थी हा सगळे काही 10वीचे असतील, काही 9वीचे असतील, 9वी 10वीचे असतील, तर मी सगळ्यांना एवढं सांगू इच्छितोय, सरावर विश्वास ठेवा. सर जे सांगतात त्या गोष्टी फॉलो करा. तांदळे सर बघा, जो विद्यार्थी आपले आईवडील आणि सर या दोघांना ऐकतो त्याला जीवनात कधी अपयश येत नाही. त्या दोन माणसाला खूप मानायचं. माझे तांदळे सर, माझं स्कूल, माझी शाळा, त्या दोन गोष्टी, आणि माझे आईवडील, यांना आपण खूप मानलं पाहिजे. यांना जर आपण मानलं मित्रांनो, तर आपल्या जीवनात कधीच अपयश येत नाही. हे काय करतात टॉपर मिळणारी मुलं, आता मी पाहतोय सर, हे आपण म्हणतो नावाला CBSE स्कूल, ICSE स्कूल, रिझल्ट काढा, 90% विद्यार्थी तर सेम इंग्लिश आहेत. म्हणजे तिकडं त्या स्कूल फक्त फीस भरायलाच आहेत. मला ते आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय. मी कारण त्या फील्डमध्ये मागच्या 23 वर्षापासून काम करतोय. जेवढे रिझल्ट टॉप सेम इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी येत आहेत, तिकडे CBSE जवळपास पण नाही आहेत. त्यांचं फक्त बोलणं हायफाय, राहणं हायफाय, ते ॲटिट्यूडमध्ये असतात नेहमी. परंतु मला असं वाटतं हे जे ग्राउंड लेवलला ज्या गोष्टी शिकत असतात ते सेम इंग्लिशच मुलं शिकत असतात. हे माझं ऑब्झर्वेशन. मेहनत, हार्डवर्क, डेडिकेशन जे लागते ते मला वाटतं सेम इंग्लिश विद्यार्थीच करतात. मला असं वाटतं तुम्ही लकी आहात. आदरणीय तांदळे सरांच्या हाताखाली तुम्ही शिकत आहात. त्यांचे विचार तुम्ही फक्त ऐकलं पाहिजे. सर तर भारी शिकवतात. येस की नो? सर शिकवले म्हणजे पण वाचायची गरज नाही. खरं आहे की नाही सांगा? ती तर ओळख आहे यार. हे हॉल कसा आहे असो काही असो, मला सांगा, त्याला काही घेणं देणं नाही. कारण मी जेव्हा नवीन ट्युशन सुरू केली होती, मी 2001 मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट. मी त्यावेळेस पहिला आलो, सेट पास झालो. पहिल्या प्रयत्नात सेट पास झालो. त्यावेळेस आपलं सेट नेटला खूपच डिमांड होतं. त्यावेळेस सेट पास झालो पहिल्या प्रयत्नात, नेट पास झालो, गेट, DRDO, TIFR, बार 5 टाइम्स नेट क्वालिफाईड झालो. पूर्ण भारतामध्ये पहिल्या 10 मध्ये आलो होतो. मला APJ अब्दुल कलामची स्कॉलरशिप मिळाली 13,000 पर मंथ त्यावेळेस. मला असं वाटतं इन द इयर 2001. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील पण काय करतात शेती. मला 4 बहिणी, आम्ही दोघं अर्धा डझन, मोठा बहीण. आणि मला मी ज्यावेळेस जन्मलो तर माझी आई मला लपवून ठेवायची. म्हणजे मला त्या कॉटच्या लपवून ठेवायची. का बरं? कारण माझ्या बहिणीला पण मुलगा झाला आणि आईला पण मुलगा झाला. म्हणजे एका साईडला बहीण आणि एका साईडला माझी आई. तर मग आईला लाज वाटायची की म्हणजे लेकीलाही मुलगा झालाय आणि मलाही मुलगा झालाय. म्हणजे अशा फॅमिलीमधून आपण पुढे आलो. माझ्या आईचं लग्न झालं तर आमची आई 6 वर्ष असताना. आमच्या मामाचं लग्न झालं तर म्हणे पाळण्यामध्ये असताना. मामा एका पाळण्यात, मामी एका पाळण्यात. बघा आपण अशा खतरनाक कुटुंबातले. लक्षात आहे का? म्हणजे मला सांगा, तर आम्ही करू शकतो बेटा. मी पण हे का सांगायला लागलोय की मोठेवाकर सर करू शकतात, तांदळे सर करू शकतात, आदरणीय केंद्रे सर करू शकतात, सोले सर करू शकतात, सोले मॅडम करू शकतात, इथं मान्यवर करू शकतात. मग तुम्ही का नाही आहे? मला असं वाटतंय की 2006 पर्यंत आमचं घर लिटरली गावाकडे पुढाचं होतं. हे तर खूप छान आहे. मला काय सांगायचं, लिटरली गावाकडे पुढाचं बसायला. मी विदर्भात पहिला आलो तर आमचे काही म्हणजे इथे लातूरमध्ये काही पाहुणे मंडळी आमची सत्कार करण्यासाठी आली आमच्या रूममध्ये. बसायला खुर्ची पण नाही.
मग मी तेच चादर झटकली आपली त्याच्यावर बसवली त्यांना, पण त्यांनी सत्कार केला. मला सांगा, असे आपण सगळे आम्ही अशा परिस्थितीत पुढे आलो. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही आज इथं हॉस्टेलला राहता, इतकं चांगले संस्कार लावायचे ते प्रयत्न करत आहेत मला सगळे टीचर्स मान्यवर. तुम्हाला फक्त सरांना ऐकत राहा, सरांना ऐकत राहा. आईवडिलांचा जन्म दिला. बघा, मी डोक्यात एक फिट केलं होतं शिकत असताना, आईवडील काय करू शकतील, पैसे करू शकतील, आता माझं जे काही जीवन घडवतील ते माझे शिक्षक घडवतील. मग भयानक मी शिक्षकावर विश्वास ठेवायचा. माझे आदरणीय गुरु सर, त्यांना मी एवढं त्याच्या पुढे पुढे करायचं विचारू नका की ते माझ्या खांद्यावर हात टाकायचे, मला म्हणे तू हुशार आहेस. मग ते म्हणणं की आणखी ऊर्जा यायची, आणखी अभ्यासाला लागायचो. सरांच्या घराच्या जरी रूम घेतली MSc ला असताना, मग सरांची पुस्तक हातामध्ये, सर आम्ही रोडला असं जाता, सर कॉलेज संपलं मी सरांच्या बुक्स असायची ती माझ्या हातात घ्यायचो. मग मला सर सांगायचे असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर. एक एक शब्द मला वाटायचं की जे काही माझं जीवन घडवतील, आता माझ्या जीवनाला जे काही कलाटणी देतील फक्त माझे शिक्षक देतील. ज्याला हे कळालं, मला असं वाटतं तुम्ही खूप लहान आहात, खूप लहान आहात. तुम्हाला आमचा काळ सांगून जमणार नाही, कारण तुमच्या आईवडिलांनी किती कष्टातून तुम्हाला शिकवत आहेत. हॉस्टेलची फीस असेल, क्लासची फीस असेल, हे तुम्हालाच माहीत आहे. बघा, आपल्या आईवडिलांची कधी जाणीव विसरू नका. मी काय सांगतोय, आपल्या आईवडील असा आपल्या आईवडिलांना समोर असायला पाहिजे, त्यांचे कष्ट समोर असायला पाहिजे, त्यांची मेहनत समोर असायला पाहिजे. नाही तर काही काही मुली स्पेशली मला माझे पप्पा खूप आवडतात, मम्मी खूप आवडते, अभ्यास काही दिली की करत नाही. काय फायदा हो, ते बोगस प्रेम आहे, ती वेगळी प्रेम आहे. आपल्या आईवडिलांना कसं राहायचं, आपल्या आईवडिलांना कसं वाटतंय तसं राहणं म्हणजे जीवन होय. आपल्या आईवडिलांच्या विचारानं राहणं म्हणजे कसं जीवन होय. आता केंद्रे सर, माझ्या वडील अण्णाचं आम्ही 97 वर्ष परवा म्हणजे मी अण्णाचा हातात घेतला. आता तर हात तर का अण्णा म्हणलं, तुमचा मुलगा कसा राहा वाटतो तुम्हाला, तुमच्या मुलांना कसं राहा वाटतं असं वाटतंय. अण्णा म्हणले मला की म्हणले माझ्या मुलानं बक्षिबा म्हणले माझ्या मुलांना जीवनात असं कधीच नाही झालं म्हणजे कोणाला पैशाला फसवलं, नंबर 1. आणि दुसरं म्हणले माझ्या मुलानं एक वचन एक पत्नी राहावं, एवढं केलं असं माझं जीवन सफल झालं. मी म्हणा अण्णा पुढचे 7 जन्म मी असं जगतो म्हणून. इतकं प्रमाणे तुमच्या आईवडिलांच्या विचारानं राहणं म्हणजे जीवन, मला असं वाटतंय. नाहीतर आजकाल या मोबाईलच्या दुनियेमध्ये मुलं एवढं डायव्हर्ट व्हायला लागले. हॉस्टेल संचालक सांभाळून परेशान आहे. आता आम्ही आमच्या हॉस्टेलला पण बघत असतो, अक्षरशः मुली रात्री 12-12, 2-2 पर्यंत मोबाईलवर गप्पा मारत बाहेर बसतात. काही म्हणायला गेलं की पुन्हा ते वेगळंच आणखी त्यांचा हे असतो. मग आईवडिलाला कळू नये म्हणून आणखी दुसरं काही करून घेतलं म्हणून ठीक आहे, त्या आईवडिलांना बोलून देतो, आम्ही त्यांना पाठवून देतो. अशा ह्या मोबाईलमुळे खूप मोठं डायव्हर्ट व्हायला लागले, मला असं वाटतंय. आणि हे त्याचे हॉस्टेल आहेत सगळे संचालक, ते शून्यातून पुढे आले बेटा. ते स्वतःच्या लेकरावर जेवढं प्रेम करत नसतील ना, तेवढं प्रेम तुमच्यावर करत असतील. जेवढं स्वतः लेकराला वेळ देत नसतील ना, तेवढा वेळ तुम्हाला देत असतील, मला असं वाटतंय. तर मला असं त्यांच्या भावना समजून घेतलं पाहिजे. ते त्यांनी कधी रागवले, आपल्या आईवडील कधी रागवत असतात, आपल्या घरी पण कधी काय दररोज काय खायला चांगलंच असतं असं नाही, कधी कधी आपल्या घरी पण असते, आपण समजून घेतलं पाहिजे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा शिकत होतो एक गोष्ट आता मी समोर ठेवायचो, काय की मी इथं आलो कशासाठी, चांगलं खाण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. तर मी इथं आलोय अभ्यास करण्यासाठी, ही तुमची जाणीव असायला पाहिजे. मला असं वाटतं नक्कीच त्या जाणीवेनं तुम्ही अभ्यास करचाल. आता हे दिवस बघा, आता मागचे 1-1 महिना आणि पुढचे 2-2, 3-3 दिवस बरोबर असतात. जास्तीत जास्त रिव्हिजन करा. तुम्ही इतक्या चांगल्या स्कूलमध्ये शिकत आहात, इतक्या चांगल्या क्लासमध्ये आहेत, जे माणसं स्वतःतून शून्यातून जे आता मुभारी घेत आहेत, अशा लोकांकडे तुम्ही शिकत आहात. मग मला वाटतं हीच खूप मोठी ऊर्जा आहे. मला वाटतं पहिले 6 महिने मी क्लास घेत असताना स्वतःच क्लास संपला की स्वतः झाडू मारायचो. क्लास संपला की स्वतः सगळं झाडू मारायचो. माझे भाचे आणि गावाकडून आणले होते आणि ते भाचे बाहेर थांबायचे. मला हे शून्यातूनच सुरुवात केली बेटा. आणि तेच मला केंद्रे सर तसं करतील, तसंच करत आहेत. त्यांनी त्याच फक्त बघा, विद्यार्थी माझं दैवत. ज्या दिवशी या विद्यार्थ्याबद्दल वाईट भावना आली त्या दिवशी अंत व्हावा जीवनाचा. लक्षात ठेवा, ही भावना आपली असायला पाहिजे. विद्यार्थी माझं दैवत. जेवढं आपल्याला देता येईल, त्यांना येत नाही, तुला कळत नाही, तुला हे येत नाही, असे तर वाक्यच मी कधी बोलत नाही. त्याला येत नाही म्हणते आपल्याकडे आलं, त्याला आला असतं तरी कशाला आपल्याकडे आला असतं लेकरू. मला सांगा, पालकांनी त्याचा पोटचा गोळा, मला सांगा कुठले पालक गरीब असो, श्रीमंत असो, किती मोठा असो. विलासराव देशमुख साहेब हिमालयात उंच असलेले माणसं, ते जेव्हा विलासराव साहेब 96ला पडले होते वाटतं, किती 96 का किती पडले, त्यावेळेस पडले होते. त्यावेळेस आपला जिथे क्लास आहे त्या क्लासच्या समोर यायचे शहा काकांकडं. तिथं बसून ते म्हणजे बोलायचे, शहा आता मी काय करू, मला 3 मुलं आहेत, त्या 3 मुलाला मी कुठं मार्गाला लावू. बघा, हिमालयात उंच असणाऱ्या माणसाला मुलाचं टेन्शन येते. आपण तर खूप साधी माणसं आहे. त्यांची 3 मुलं 3 क्षेत्रामध्ये आपलं म्हणजे नंबर 1चं कार्य करत आहेत. मला असं आवर्जून परत सांगावं असं वाटतंय. मग आपल्या आईवडील तर काहीच नाही आहे, त्यांनी आपला पोटचा गोळा हा आपल्या हातामध्ये दिला आहे. तर मला असं वाटतं लेकरांना विचार चांगले पेरता आले पाहिजे. फक्त पहिला आलो म्हणजे मी आउट ऑफ मार्क घेतले म्हणजे जीवन नाही. मला असं वाटतं आपल्या आईवडिलांच्या विचारानं राहणं, आपण ज्या संस्थेत राहतो, आपण ज्या क्लासमध्ये हॉस्टेलमध्ये राहतो, त्या क्लास बाबतीत, त्या हॉस्टेल बाबतीत आपली आत्मीयता असणं म्हणजे जीवन होय.
मला असं वाटतं एखाद्या क्लासची उंची किंवा एखाद्या स्कूलची उंची किती मोठी बिल्डिंग बांधली याच्यानुसार त्याच क्लासचं मोजमाप नाही करायला पाहिजे. मला असं वाटतं त्या क्लासची मोजमाप कसं करायला पाहिजे, त्या स्कूलमधला विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये किती आत्मीयता ठेवतो, आपल्या शेजाऱ्यासोबत किती चांगला राहतो, आपल्या फ्रेंड्ससोबत किती चांगला राहतो, आपल्या आईवडिलांमध्ये किती चांगला राहतो, याच्यानुसार त्या स्कूलचं मोजमाप करायला पाहिजे. मला असं वाटते नक्कीच या ICD मधून त्याच लेव्हलचे विद्यार्थी बाहेर पडतील. मी आशा व्यक्त करतो, कारण एका शून्यातल्या माणसाची मेहनतीनं हा माणूस दररोज रक्त शिंपडतोय, रक्तच पितोय, रक्तच वागतोय, स्वतःच रक्त जाळून हा माणूस पुढे येतोय. मला सांगतो हा कुठला कॉर्पोरेट क्लास नाहीये. तुम्ही जर बाकी एका क्लासला गेलात कुठं तर तिथं तुला फक्त बोलणारे समोर हाय फाय पडतील. हा माणूस स्वतः सगळं कार्य करतोय. मला सांगा तो तुमच्याबद्दल कधीच वाईट भावना करणार नाही. मी तुम्हाला 100% विश्वास सांगू इच्छितोय की तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करेल, स्वतः रात्र अभ्यास करेल, तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करेल, एवढं मला विश्वास आहे आदरणीय तांदळे सरावर. नक्कीच ते करत बी आहेत. त्याचंच हे फलित आहे. आज पहिल्याच वेळी 2-2 शाखा आपण करत आहात. फक्त प्रामाणिकपणे करा, खूप कष्ट करा, मुलांना खूप मोटिवेट करा. आपल्याला आलं नाही त्या आपल्याला ज्या बघा आपण ज्यावेळेस केंद्र सर आपण फॉर्म भरताना सुद्धा 10वी झालं आपल्याला कोणता फॉर्म भरायचा माहीत नव्हता. सायन्स घ्यावं का आर्ट घ्यावं. मी 4थीला असताना केंद्रात पहिला आलो. तो आपल्या बोर्डची एक्झाम होती ना, मी तो केंद्रात पहिला आलो 4थीला. आमच्या वेळेस 10वीला बोर्ड होतं, आमच्या वेळेस 10वीला बोर्ड, 4थीला बोर्ड होतं, पुन्हा 10वीला पण बोर्ड होतं. 7वी कॅन्सल झालं आमच्या वेळेस. त्यावेळेस 4थीला असता केंद्रात पहिला आलो. मग आमचे स्कूलमध्ये चांडक सर होते. ते म्हणले की अण्णाला आमच्या वडिलाला म्हणले तुमचं पोरगं लय हुशार आहे, ह्याला तुम्ही लातूरला ठेवा. मग लातूरला इथं आमच्या आत्याचं घर होतं लातूरला शिवा चौकामध्ये. मग आत्याचं आम्ही आत्याच्या मुलाला विचारलं आमच्या अण्णांनी आमच्या मुलाला मिळेल का देशकेंद्र स्कूलला ॲडमिशन. तर म्हणजे आमच्या आत्याची म्हणले की नाही तुमच्या मुलाला कसं मिळेल, ती खेड्यातलं पोरग आहे. आम्ही त्यांच्या घरी आलतो. मग आम्ही आता असं त्यावेळेस जुनी रोड पडली होती. मग आम्ही चलत चाललो होतो. मग देशकेंद्र शाळेचा बोर्ड दिसला. मग आमच्या अण्णा म्हणले चल बघू तर. मी असं तुम्ही सगळं लहान 4थीला आता काय समजते. मग तिथं गेलो. मग त्यावेळेस मुख्याध्यापक खानापुरी सर होते. मग त्यांनी गेल्या आम्हाला मग त्यांची आम्ही बाहेर थांबलो थोड्या वेळ. मग त्यांनी बोलून घेतले. मग काय काम आहे असं आमच्या मुलाला 5वीला ॲडमिशन पाहिजे. आमची थोडी फेटा बांधलेला धोतर, ते माझं दैवत लक्षात आहे का. मग त्यांना बघितलं की म्हणले ठीक आहे म्हणले कुठून आला हा. आम्ही सर रेणापूर हनुमंतवाडी छोटंसं आमचं गाव आहे, तिथून आम्ही आलो. असं केंद्रात पहिला आला. बरं ठीक आहे. मग त्यांनी काय केले 5-6 प्रश्न मला विचारले. मी खूप चांगले उत्तर दिले की लगेच मला टिक केलं, ॲडमिशन दिलं. मग ते आमच्या पाहुण्याला पण शॉक बसला की ह्याला कसं काय तिथे ॲडमिशन मिळालं म्हणून देशकेंद्र स्कूलमध्ये. कारण देशकेंद्र केशवराला ॲडमिशन मिळायला म्हणजे खूप मोठे वर्षे लागतात. आताही तोच पॅटर्न आणखी टिकून आहे. मला असं आवर्जून सांगावं असं वाटतंय. मग पुन्हा इथं 5वीला आलो. मला माझ्या बहिणीनं सांभाळलं. मला जवळपास 15 वर्ष बहिणीनं सांभाळलं. या कातड्याचा जर चप्पल जरी बहिणीला करून दिला तर उपकार भेटणार नाही. कारण बहिणीचं घर नसतं शिकलोही नसतो. त्या बहिणीचे आनंद उपकार म्हणून बहिणी मला वाटतं मी पहिलं आई वडील बहिणीला समजायचं सगळं. कारण बहिणीपाशी राहायचो. गावाकडे कधी जायचं सुट्ट्याला फक्त गावाकडे जायचो. तर मला असं वाटतं की आपण ज्याच्यामुळे आपण घडलो ते उपकारही विसरले पाहिजे. मला असं वाटतं जरी आज आम्ही हॉस्टेल संचालक, आम्ही जरी क्लास संचालक, आम्ही तुम्हाला फीस घेऊ शकत असतं. अरे तुमचा करोड रुपयाचा आम्ही लाईफ घडवतो. एक विद्यार्थी घडणं म्हणजे एक विद्यार्थी घडत नसतो, कुटुंब घडत असते. आणि एक जर गरीब घरचा विद्यार्थी घडला तर तो 10 ठिकाणी तो चांगला प्रकाश लावायचा प्रयत्न करतो. मला आम्हाला याचा 100% विश्वास आहे. तर तुम्ही इथून पुढे फक्त अभ्यासाला फोकस करा. आपल्या कसे उत्तर लिहायला पाहिजे, आन्सर कसे लिहायला पाहिजे. कारण आता इथून पुढे काही पर्सेंटेजमध्ये काही फरक पडणार नाही. पण मला असं वाटतं जे तुम्ही लिहिसाल, जर तुम्ही फक्त पेपरचं ॲनालिसिस करत गेलात, जो पेपर आपण सॉल्व्ह केला त्याला कुठं नेमकं चुका होतात, आन्सर कसं लिहायला पाहिजे, सायन्सचे टीचर असतील, तुमचे मॅथ्सचे टीचर असतील, तुमचे ज्या विषयाचे टीचर असतील त्यांना तुम्ही 15-10 मिनिट वेळ घेऊन स्कूलमध्ये जावा. नंतर लातूर पॅटर्नमध्ये असा एक पॅटर्न आहे हा की नाहीच म्हणत नाही कुठलेही टीचर असू द्या तर तुम्ही त्यांना भेटू. सर कसं उत्तर लिहायला पाहिजे, सुरुवात कशी असायला पाहिजे. मला असं वाटतं मार्क हे जर केला तर तुम्ही जे सध्या मार्क घेतात त्याच्यात थोडी नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल आणि नक्कीच तुम्हाला एक चांगली दिशा मिळेल. कारण जीवनामध्ये बघा माणसानं कधीच अभ्यास नाही करायला पाहिजे. बरं 10वी आणि 12वीला अभ्यास करायला पाहिजे. बघा जीवनात हे 2च वर्ष असे असतात की तुम्ही कुठे जरी गेलात 10वीला किती मार्क होते, 12वीला किती मार्क होते हे फिक्स विचारतात. मला असं वाटतं आपल्या आईवडिलांना असं कधीच कार्य करू नका मुलींनो, स्पेशली मुलींनो, की मुलांना असं सांगतोय की तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलाची मान खाली जाईल. आपलं बसणं ताट असायला पाहिजे, आपली नजर सरांच्या नजरेत असायला पाहिजे. लक्षात ठेवायचं आपल्यात कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मी पण खेड्यामधला आहे, मी पण इथून शिकलो. मी सगळ्या महाराष्ट्रात कसलाही केमिस्ट्रीवाला अनुभव करा, दाखवतोच केमिस्ट्री.
गुरुमी आहे, नशा आहे केमिस्ट्री म्हणजे. मला असं वाटतं की आपण म्हणजे ते आपल्याला दररोज केमिस्ट्री वाटलं करमतच नाही. आपण आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या लेवलपर्यंत शिकू शकतो, आपण कोणत्या लेवलपर्यंत आपल्याला कंटेंट आपल्याकडे आहे. तर मला असं वाटतं कुठेही न्यूज सोडा हो, दगडावर न्यूज सोडा, उगून दाखवतोच आम्ही. मला असं वाटतं ही कशामुळे ते बेटा, हे काय मी काय म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा हवेत बोलत नाही. मी काय सांगते तपश्चर्या आहे. म्हणजे मला माहिती आहे की किती डेप्थमध्ये अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या लेवलला अभ्यास करायला पाहिजे. आणि आम्ही एज्युकेशन सिस्टममध्ये अभ्यास केला आहे. अरे बसलं की 3-3, 4-4 तास उठत नव्हतं जाग्यावर. इथून पुढे सवय लावा बरं, 10वीची मुलं स्पेशली बसले कमी ते 3 तास तर एका जागेवर बसायला पाहिजे. काही पालक मला भेटतात, मला सांगतात सर आमची दिदी अर्धा तास एका जागी बसत नाही, एक भैया 1 तास एका जागी बसत नाही, लगेच उठतो. नवीनच पॅटर्न आहे, एक तो उठतो आणि बसत नाही. आणि मला सांगा तुमचा भैया पिक्चरला जाऊ द्या बरं, हलतो का 3 तास? मला सांगा असं कुठे आहे का पिक्चर पाहतो पुढे बाहेर आलं नाही. शिका आलं पाहिजे. लक्षात काही विद्यार्थी मला भेटतात सर मी खूप अभ्यास करते हो, लक्षात राहत नाही. आपलातून ब्रेन दिला तुला देवा की तू लक्षात राहत नाही, मी लय भारी स्वतःला कमी समजायचं मग लक्षात राहत नाही. तसं नसते ताई, तसं नसते भैया. अभ्यासाची पद्धत असते, त्या पद्धतीने अभ्यास केला की लक्षात ठेवायला पाहिजे, लक्षात राहत असतो. बघा तुम्ही बघा ना, असं कधीच म्हणायचं नाही माझा ब्रेन वीक आहे, माझा कमी आहे. मला असं वाटतं तुम्ही जेवढे आपल्या ब्रेनमध्ये कसे न्यूरॉन असतात, जेवढं तुम्ही न्यूरॉनला ॲक्टिवेट करताल तेवढे ते न्यूरॉन गोष्टी धरून ठेवत असतात. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं बघा, तुम्हाला 10वीचा सिलेबस लक्षात राहत नाही. मला सांगा तुमच्या फ्रेंडची भांडणं आठवतात तुम्हाला, तुमच्या फ्रेंडची कुठाने आठवतात, तुमच्या गावाकडची कुठाने आठवतात. अरे ब्रेनला काय, ब्रेन थोडंच म्हणणार आहे की अशा गोष्टी लक्षात ठेवू आणि अभ्यास विसरून जात नाही. ब्रेन काय सांगतोय, कोणती गोष्ट आवडीने करा ती गोष्ट विसरू देणार नाही. अभ्यासाच्या 2 बाजू असतात. आदरणीय तांदळे सरांनी शिकवलं, लक्षात हे सरांचं काम झालं, पहिली बाजू झाली. घरी जाणं, एक रफ पेज घेणं, न बघता लिहून काढणं, रिव्हिजन करणं, लक्षात आहे का. पुन्हा त्याला पुन्हा परत अभ्यास करणं. समजा अभ्यास करत असताना अशी वही घ्यायची, अशी वही बंद करायची, जोपर्यंत आठवत नाही पुढे जायचं नाही. हे जे भारताचे टॉप येतात मुलं, जे मुलं कसा अभ्यास करतात ते असा अभ्यास करतात, त्याला म्हणतात रिकॉल टेक्निक. फक्त वाचणं. आपण काय करतो 90% मुलं जे स्पेशली आपण खेड्यामध्ये मुलं फक्त वाचतो विसरून जातो, परीक्षेत काय आठवलं ते लिहितो. तसं नसायला पाहिजे. मला असं वाटतं मी तर असं करतो बघा, आधी पूर्ण समजून घ्यायचो. मी 1500 पानं 1600 पानं तोंडपाठ करायचो. मी असं आमच्या मित्राकडे पुस्तक द्यायचो हातात, विचार म्हणायचं कुठले पेज, पण त्या पेजवरचं कंटेंट मी लाईन टू लाईन सगळं सांगायचं. मला असं वाटतं कुठून आलं, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, मी पण खेड्यामध्ये आहे ना, मी करू शकतो, सर करू शकतात, मग तुम्ही का नाही आहे. मग स्वतःला असं काहीतरी सांगू नका, कारण सांगू नका. बघा मला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले म्हणून तुम्हाला मला इथं बसायला मिळालं. मी काय सांगतो त्यांच्यामुळे त्यांची आपल्या देशाला जी घटना दिली, सामान्य माणूस सुद्धा असामान्य कार्य करू शकतो, हे फक्त त्यांच्या घटनेमुळे. एखादा माणूस मला किती करोड रुपये देतो, मला IITला ॲडमिशन मिळत नाही, तुमच्या माहिती असतं, त्याला मार्कच घ्यावे लागतात. अंबानी ग्रुप जरी म्हणला समजा, रिलायन्स ग्रुप जरी म्हणला समजा की माझ्या मुलाला IITला ॲडमिशन आहे, IIT बॉम्बेला मिळत नाही, पण माहीत असावं. एखादा अंबानी म्हणला माझ्या मुलाला एम्सला ॲडमिशन घेऊन द्या, मिळत नाही, एम्सला तुम्हाला मार्कच घ्यावे लागतात. आणि ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेमध्ये लिहून ठेवले, त्याच्यामुळे त्याचंही फलित बेटा. किती गरीब असो श्रीमंत असो, तुला मार्कच घ्यावे लागतात, तुला त्याची क्वालिटी दाखवावं लागते. आज जगामध्ये भारत सोडला तुम्ही कुठे जावा, तुम्ही ऑक्सफर्ड म्हणा, कुठल्या युनिव्हर्सिटी असू द्या, मी तुम्हाला कुठे ॲडमिशन घेऊन देतो. बाकी ठिकाणी कसं असते 20% 30% जागा श्रीमंत लोकांचे राखीव असतात. भारत असा एकमेव देश आहे पूर्ण जगामध्ये, मग तुमच्या माहितीचं भारत असा एकमेव देश आहे की तिथे जे टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं फक्त मार्कच घ्यावे लागतात. मला वाटतं ही तर आपल्या गरीबाला संधी आहे, ही तर उभारी घ्यायचं, दाखवतोच म्हणलं पाहिजे. पुस्तकं तोंडपाठ करतो म्हणायचं, बघू कसं हे जात नाही. पुस्तकं तोंडपाठ करत धबक असं अंगात असायला पाहिजे, ती बसण्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे, तेव्हा होत असतं बेटा. नाही तर उगं कोणतरी येत आहे. आधी सरांनी खूप छान सांगितलं की मित्र चांगले जपा, मित्र सांग, फ्रेंड सर्कल. एखाद्या दिवस मित्र नसला तरी चालेल, मला वाटतं की मित्राच्या नादाला लागू नका. जे शिकवणारे सर असतात त्यालाच भेटत राहायचं, मला असं वाटतं. कारण वाईट आजकाल इतकं खतरनाक कार्यक्रम झाला आहे, थोडं दुर्लक्ष झालं. आता हॉस्टेल संचालकावर माहिती आहे, आम्ही बघतो हॉस्टेलमध्ये खूप अवघड आहे सध्या सांभाळल्या या गोष्टी सगळ्या. या यंग जनरेशनला काही बोलायला गेलं आजकाल मी बघतोय नवीन आधुनिक युगामध्ये, म्हणजे आता आमच्या अन्न मारायची. मला असं वाटतं की मला माझ्या वडिलांचा एवढा राग आहे तेव्हा शिकत असताना मला वाटायचं जगामध्ये सगळ्यात बेकार बाप देवाने मलाच दिलाय. तर मारायचे, कधी क्रिकेट खेळू द्यायची नाही, ते जे स्तंभ खेळ त्यालाच मारायचे. आम्हाला इतका राग यायचा. पुन्हा उन्हाळ्यामध्ये काय करायचं, आम्ही BSc ला असताना ते गावामध्ये उकंडे विकत घ्यायचं. आमचं 2 महिने कामच खात भरणं नुसतं, रागाचा वास घाण, कधी क्रिकेट खेळू द्यायचं नाही, काही नाही. मला वाटायचं कसला देवानं मला बाप दिलाय, मला काय केल्यानं. मी मग त्या जेव्हा ते शेतामध्ये काम करत असताना बसल्या बसल्या विचार करायचो, काय केल्यानं मला अन्नाच्या जातातून मुक्त होत आहे बाबा. आमच्या जवळचे कोण पाहुणे झाले, मग मला वाटतं आपण शेती करावं चांगली असं वाटायचं बरं. कधी कधी पुन्हा वडिलांना बघितलं की असं मन फाटून जायचं. अरे म्हणायचे 60-70 वर्ष हा माणूस शेती करतोय, ह्या माणसाला चांगलं धोतर मिळत नाही लिहायला.
चांगला जोडा लेवायला मिळत नाही, चांगला बूट लेवल लेवायला मिळत नाही, तर मला शेती तर करणार नाही बाबा. मी असं ठरवून टाकायचं, असं फिट ब्रेनमध्ये. मग जवळच्या लोकांची यादी करायचो, हे लोक कशामुळे श्रीमंत झाले बाबा? आमचे मामा श्रीमंत झाले, आमचे पाहुणे श्रीमंत झाले, ते पाहुणे श्रीमंत झाले. हे कशामुळे श्रीमंत झाले बाबा? हे अभ्यास केल्याने श्रीमंत झाले. अभ्यास केलं की माणूस श्रीमंत होतो, अभ्यास केलं की माणूस मोठा होतो, अभ्यास केले की जीवनाला कलाटणी मिळते, अभ्यास केले की चांगले कपडे घालायला मिळतात, अभ्यास केले की चांगला खायला मिळतंय, अभ्यास केलं की माणसाचा माणूस पण बाहेर येतंय, अभ्यास केलं समाजात उंची वाढते, अभ्यास केल्यानं सगळं एक गोष्ट फक्त केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर मला वाटतं आपण का अभ्यास करू नये? मला सांगा, लक्षात आहे का? तुम्ही असं स्वतःला ब्रँड करायला पाहिजे स्वतःला येणाऱ्या फ्युचरच्या काळामध्ये, की असं केंद्रीय सर, आम्ही तुम्हाला असं म्हणजे आदरणीय केंद्रीय सर असतील, तांदळे सर असतील, आम्ही तुम्हाला असं रेड कार्पेटवर तुमचं स्वागत करायला पाहिजे. आमच्या क्लासची विद्यार्थिनी आज बघा, आज तिने MPSC क्वालिफाय झाली, UPSC क्वालिफाय झाली, ती डॉक्टर झाली, तो टॉप इंजिनियर झाला. असं काही दिवस निर्माण करा. अरे वाईट बघायला काय रे, असे रोडला किती लोक पडले रोडला, तुम्ही ते सोडून द्या. मी काय सांगतो, चांगलं वागणं म्हणजे जीवन, चांगलं राहणं म्हणजे जीवन, आपल्या आईवडिलांच्या विचार राहणं म्हणजे जीवन, आपल्या सरांचं ऐकत राहणं म्हणजे जीवन. लक्षात ठेवा, आपण ज्या हॉस्टेलमध्ये राहतो त्या सरांचं ऐकणं म्हणजे जीवन. कधीच हॉस्टेल संचालन, मी 100% तुम्हाला सांगतोय, हॉस्टेल कोण सुरू करतोय? कोणीही सुरू करू शकत नाही. पैसे मिळतात पण गरज, ठीक आहे, गरज भागण्यापुरतं ठीक आहे, परंतु त्यांना काही ना काही आत्मीयता असते. चला आपण ह्यांचं चांगलं करू, मग आपलंही चांगलं होईल, हे ते विचाराची प्रामाणिक भावना असते. म्हणून ते ओरडत असतात, रागवत असतात. ती भावना समजून घेतली पाहिजे आपण. आपल्या सरवर का ओरडतात, काय घेणं देणं तुमच्याशी? त्यांना एकच इच्छा असते, बेटा ही इच्छा ओळखा, काही करा, हे काही करा. नाहीतर मी आता म्हणल्यासारखं, आज म्हणजे मला वडिलांच्या काळात राग यायचा, तुमची एवढी राग होत असतील, तुम्ही हॉस्टेल राहत असतील मॅक्झिमम मुलं, त्यामुळे तुम्ही आईवडिला संपर्कात नाही आहेत. पण ज्या मुली घरी राहतात तिला पप्पा छान वाटतात, मम्मीचा राग येतो. करेक्ट आहे का? का बरं असं होतंय? कारण मम्मीला दिवस माहिती असते दिदी किती आमची टाइमपास करायली. पप्पा काय सकाळी गेले कामाला की संध्याकाळीच येतात. पप्पा छान वाटतात, मम्मीचा राग येतो. नाही, आईच आहे का? मी सांगत नाही. आईन्स्टाईन, ज्या माणसाच्या ब्रेनचं मोजमाप करता आलं नाही, तो सांगतोय आईच ऐकलं पाहिजे. आईमध्ये जेवढी ताकद आहे ना, ते कशात ताकद नाही. जो मुलगा आपल्या आईच ऐकेल ना, त्याला कधीच अपयश येत नाही. वडिलांना थोडं कमी ऐका, पण आईचं भयानक ऐका. मी काय सांगतोय, आईन्स्टाईन बघा, आईन्स्टाईन मेल्यानंतर तो त्याचा ब्रेन बाजूला काढला आणि 100 सायंटिस्टची टीम अहोरात्र अभ्यास करतोय 10 वर्ष. असं काय लपलं याच्या ब्रेनमध्ये की जे म्हणजे त्यानं आईन्स्टाईन काय करून गेला, सूर्य तयार करून गेला. अणुबॉम्ब E=mc² फॉर्म्युला सांगून गेला. की सायंटिस्ट अभ्यास करत होती, तो सांगायचा की दिवसातनं एकदा तरी आपल्या आईला मिठी मारली पाहिजे, आईचा हात डोक्यावर फिरून घेतला पाहिजे. आई बघा तुम्ही, कधी कधी आपली आई चिडते, आपण काही आईला उलटं बोलतो, त्याचा शब्द नाही आले पाहिजे. आईचा राग जरी याला उठून समोरच्या रूममध्ये जा, पुन्हा तुम्हाला कळेल की थोड्या वेळ, अरे यार मीच चुकली होती, मम्मीच करेक्ट. लक्षात तुम्ही बघा ना, मुली बसते, तर काही मुलीला मुली सांगते, दीदी त्या मुलीच्या नादाला लागू नकोस. आई कधी सांगते 6 महिन्यापूर्वी. तुम्ही काय म्हणता, नाही का मम्मा ती खूप चांगली आहे, पण सांग मम्मी लय बेकार आहे, तिला मोबाईलचं नाद आहे, ती असं करते तसं करते. मला सांगा, आईला कसं कळालं? आईला कसं कळालं? लक्षात आहे का? मला सांगा, देव तर पृथ्वी तलावर येऊ शकत नाही, आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून तो पृथ्वी तलावर पाठवलं असतं. बेटा आईवडिलांना आधीच कळते, फक्त आईवडिलांना ऐकत राहा. मला बी त्या काळात आता म्हणण्यासारखं तुम्हाला वडिलांचा राग यायचा, पण आज मला वाटते मी जे काही जीवनात घडलो, माझे वडील होते म्हणून घडलो. माझ्या अन्नाचं कडक नसते का, शपथ सांगतो मी, आज गुळवर राहिला असतो. आज माझी चुलत भाऊ पाहिलं का, 4 ठिकाणी पॅन्ट फाटलेली, 2 व्यवस्थित कपडे लिवायला मिळत नाही, जनावरांसारखी अवस्था असते, मी गेले पळत येतात. मी काय सांगतो, लक्ष द्या का, माझी सेम तशी अवस्था झाली असते बघा, फक्त वडील कडक होते म्हणून मी घडलो असं मला वाटतंय. आजकाल मी बघतो नवीन मॅडम पालक मुलाला बोलताना घाबरले. आता माझ्याकडे काही पालक येतात हळूच, सर दिदीला सांगू नका मी आलते म्हणून. आई वस्तू किती खतरनाक असेल बघा. सर भैयाला सांगू नका मी आलते म्हणून. म्हणजे मम्मीला दहशत बसली मुलांची. हे कशामुळे झालं माहिती आहे? मग याचा अभ्यास केला बरं काय. आजकाल काय झाले, वाणीतींची 1 किंवा 2 लेकर आहे. आम्ही कसे 8 डझन होतो कसे का. त्यामुळे आजकाल ते म्हणजे त्यामुळे आई, मला असं वाटतं की आईवडिलांची ओढातान ओळखा यार. मी ज्या देशकिन शाळेला शिकत होतो, त्याचा तुमचे वडील येत असतील गावाकडनं, मला जामून खूप आवडायचे त्या काळात, आताही आवडतात. तर आमच्या अण्णा काय करायचे, 2 जामून घेऊन यायचे 2-4 डब्यामध्ये आणि मला खाऊ घालायचे. ते कधी खायचे नाही, मी आपण पटपट खाऊन टाकायचं, मला कळत बी नव्हतं. ऐका मी काय सांग, मला सांगा हे प्रेम कुणी जगात लावू शकत नाही, फक्त आपले आई वडील लावू शकतात. माझे वडील मला म्हणायचे, माझ्या वडिलांनी आता कधी शाळेत आले नाही, मला म्हणायचे, यक्षुआ हे तुला 100 रुपये दिले बघ, ह्या सगळ्याचं घरात रक्त लागले म्हणायचे, तू ठरव काय करायचं. असं खतरनाक बोलायचे, बाप रे बाप, की मग ते सारखं त्यांचे ते वाक्य मी कानात साठवायचो आणि अभ्यास करत राहायचो. मी काय सांगतोय, मी तर अशा एक्झामच्या काळामध्ये 1 टाइम मेस लावायचो. 1 टाइम मेस लावायचं, सकाळी 4 पोळ्या मिळतात, मग सकाळी 2 खायचोच नाही, 2 खायचं.
तुम्ही असं काही करू नका, लक्ष द्या का. पण मला वाटतं मला बघा, अध्यात्म काय, एकाच गोष्टीवर फोकस करा, एकच गोष्ट करत राहा बस. तुम्हाला सांगतो सर, आपला जन्म झाला शिक्षण शिकवण्यासाठी, आपलं एज्युकेशन जन्म, आपण तेच काम करत राहायचं, बाकी काहीच करायचं नाही. मला मी कुठलंच काम करणार नाही, मी फक्त शिकवणारच आहे. आपलं काम तेच झालंय, आपला जन्म तेच झालाय. कारण मला केमिस्ट्रीने सगळं दिलं वैभव. मला वाटतं मी ज्या दिवशी केमिस्ट्री सोडेल की मी संपेन म्हणून, लक्षात ठेवा. म्हणून माझं सर्व जीवन माझं केमिस्ट्री. मला वाटतं 23 वर्षात मी काय जगलो असं, केमिस्ट्रीच खाल्लो, केमिस्ट्री पिलो, केमिस्ट्री राहिलो करू. खरं सांगायला काय, मी आताही तुम्हाला काय सांगतोय, सकाळी बघा 6 ते सकाळी 5:30ला उठतो. 5:30ला उठलं की जिमला येतो, NOCला, लातूर ऑफिसर्स क्लब. इथं कलेक्टर मॅडम, SP साहेब सगळे असतात. मग तिथे येतो, मी आणि माझी बायको दोघं येतो. आम्ही 6 ते 7:30 तिथं हे करतो. माझी बायको माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिलाच मी बेस्ट फ्रेंड बनवतो. लक्षात, तिसरं फिरत असतो मी सारखं. आई वडील आणि बायको हे 2 नातं जपायला पाहिजे. हा पुढचा फॉर्म्युला, मोठ्यावर फॉर्म्युला, लक्षात ठेवाय का. आपले आई वडील आणि बायको ह्या दोघांना खूप जपायचं. बायको म्हणजे अशी देवी असते, आजकाल बायको कोणी बोललं की ते लोकांना काही विचित्र समजतात. मला असं वाटतं बायको अशी देवी, तिला कधी वाटत नवऱ्याचं वाईट व्हावं. एक धोका मला बायको ती नवऱ्याचं वाईट व्हावं कधीच वाटत नाही. मला सांगा, अशी देवी तुम्हाला सांगा. आणि मग 8ला जातो, 8 ते 2 पर्यंत लेक्चर असतात. 2 ते पुन्हा 3:30 पर्यंत मिटिंग घेतो. 3:30ला घरी जातो. 5:30 6ला पुन्हा लेक्चर असते. 6 ते 8:30. 8:30 9ला फ्री झालं की पुन्हा 2 मिटिंग घेतो. आज काय झालं, मग सगळ्या ब्रांचची मिटिंग घेतो. असं 10:30 11 वाजता घरी जातो. 5:30ला जेवण करून येतो. सकाळी एकदा जेवतो, संध्याकाळी जेवतो. म्हणजे असं सांगायचं काय, हा फिक्स आहे. आज आदरणीय केंद्रीय सर, त्यांच्या शुभेच्छा सगळे मान्य कर. मला असं वाटतंय, जरी आपण कमी भेटत असलो तरी कुठं ना कुठे आपल्या ते पॉझिटिव्ह अटॅचमेंट असते सर. हुशार माणसं फक्त पोट भरण्यापुरतं कमवतात, माझं स्पष्ट मत आहे. हुशार माणसं, समजा आता माझ्यापेक्षा माझे काही मित्र हुशार होते, ते फक्त पोट भरण्यापुरतं, कुठं जॉब करतात, नोकरी करतात, कुठंतरी एखादं घर घेतात. पण मला वाटतं एक्स्ट्रा जे मिळतंय ते आपल्या आईवडिलांची पुण्य आहे, आपल्या समाजामध्ये आपल्या मनात पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व. मग याच्यामुळेच ही आपल्या विद्यार्थी येत असतात. मला असं वाटतं तेच आपण जपायला पाहिजे. मला असं वाटतं इतका विश्वास आपण जपला पाहिजे. आज मला ती ऊर्जा आली पाहिजे. केंद्रीय सरांसारखी माणसं, चोले मॅडमसारखी माणसं माझ्या एवढ्या छोट्या प्रोग्रामसाठी येतात. तर आणि मला मी तर येणारच आहे, कारण मी तुमचा विद्यार्थी, माझे विद्यार्थीच आहात, मी तुमच्याकडे येणारच आहे. मी तर येणारच होतो, परंतु एवढे मोठी व्यक्तिमत्व आपल्याकडे येतात. आपल्याला मी पुढल्या वेळेस दाखवतो, मग मी कुठे आंडू पांडू नाही हो. ही जिद्द, ही ऊर्जा, ही घेण्यासाठी आपण असे प्रोग्राम घ्यायला पाहिजे, ही इच्छा व्यक्त करतोय. आणि विद्यार्थ्यांनी एवढंच सांगतोय, अभ्यास करा. आपल्या आईवडिलांचे कष्ट कधी विसरू नका. इथं किती मुलं हॉस्टेलला तर हातवरी करा, बापरे, किती बघा ना, किती पालकांनी त्याचा पुढचा वेळ आपल्या हातामध्ये दिला, लातूर पॅटर्नच्या हातामध्ये दिला आहे. आपण त्याला घडवूयात. त्याला सर मला असं वाटतंय आजकाल हे नवीन जनरेशनला गोडीनं जेवढं सांगेल ना तेवढं जास्त करतात. थोडी किरकिर केली, थोडं हे रागवलं की ते उलटं करायचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं मी एखादा नवीन फॉर्म्युला 2018च्या नंतरची मुलं आणि 2018च्या पूर्वीची मुलं, मी का फरक बघतोय. ह्या नवीन जनरेशनला ह्याला जर जास्त प्रेशर लावलं किंवा टेन्शन दिलं मी काहीच करत नाही. ह्यांना जेवढं आपण ह्यांना मोटिवेटेड स्वप्न दाखवू, ह्यांना आपण कधी मला आता हॉस्टेल संचालक कलेक्टर मॅडमचं घर दाखवा, मध्ये नेऊन दाखवा, मी सांगतो मॅडमला, कधी बाहेर नेऊन दाखवा, ऑफिस दाखवा. हे कुठं ऊर्जा, कुठतरी एक बघा, किती मोठा जाळ लावायचा असेल, मोठ्या जाळाची गरज नसते. इथल्या प्रोग्राममध्ये एखादा शब्द आम्ही बोललो, एखादा शब्द सरांच्या मनाला लागला, केंद्रीय सरांनी बोलले माझ्या मनाला लागला, किंवा देशपांडे साहेबांनी बोलले माझ्या मनाला लागला, लक्षात आहे का. आणि तीच ऊर्जा असते. मला असं म्हणायचं आहे की खूप मोठा जाळ लावायचा, मोठ्या जाळाची गरज नसते. ठिणगी भरपूर झाली बेटा, ते ठिणगी पडायचं काम नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असेल. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. मला असं वाटतंय, तर 10वीचा वेळ, 9वीचा वेळ खूप महत्त्वाचे दिवस आहे. मी तुमचा खूप वेळ तर घेत नाही ना, तुमच्या मला लागत तर नाही ना, वाईट वाटलं का नाही ना. हां, मी तुम्हाला काय आलं मोठे वगैरे सर आम्हाला बोलूनच गेलं आहे का. अरे यार, खूप कष्ट करायला पाहिजे, बसायला पाहिजे, नोट्स काढा, व्यवस्थित प्लॅनिंग करा. सर 10 दिवसात होऊ शकतं का चांगलं. मला असं वाटतं बघा, मी असं म्हणणार नाही की 10 दिवसात एकदम 60% मुलगी 90% जाईल किंवा मुलगा 90% जाईल, पण मी 90वर असेल, 92-93वर जाईल. पण मला असं वाटतं 2-3% फरक पडत असतो. कारण 10वीचे कसं रायटिंगमध्ये मार्क असतात. प्रत्येक टीचरला 5 10वी मिळून घ्या. सर उत्तर कसं लिहिलं पाहिजे, क्वेश्चन कसे लिहिले पाहिजे, सर अप्रोच कसा असायला पाहिजे, जे विद्यार्थी हुशार आहेत हे जर विचारत तुम्ही गेलात आतापासून, तर मला असं वाटतं नक्की तुमच्या मार्कमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. बरोबर, मी म्हणणार नाही बघा, तुमचेही पालक आहेत. मला सांगा, इथे बसणारी मुलं, तुमचे पप्पा म्हणतात का मला पहिलं येऊन दाखव म्हणून, पहिलाच येऊन दाखव, काही बी कर. आमच्या मोठ्या गव्हर्नमेंटचा मुलगा समोर बसलाय, मॅडम आई म्हणते का तुला पहिलं येऊन दाखव. नाही भैया, तू प्रयत्न कर, तू प्रयत्न सोडू नकोस, ही आपल्या आईवडिलांची माफक अपेक्षा आहे. फक्त मला वाटतंय की फक्त प्रयत्न करता राहायला पाहिजे. आपली कास धरली पाहिजे. आपण आलो कशासाठी, या हॉस्टेलला राहिलो कशासाठी, मी चांगलं खाण्यासाठी नाही ना, अजिबात नाही.
चांगलं राहण्यासाठी अजिबात नाही. मी तर आलो या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी फक्त आणि फक्त अभ्यास करण्यासाठी. गाव सोडून, माझे आई पप्पा सोडून एवढं. कारण जे गावापासून दूर राहतात त्यांनाच माहीत असते काय आपली अवस्था असते ते. मला माहिती आहे, मी 5वीला घर सोडले तेव्हा मला माहिती आहे घरची आपली काय अवस्था असते पोरं. मला तुमची सगळी व्यथा माहिती आहे मला. तर मला असं वाटतं की फक्त आलो कशासाठी मला सांगा. जर तुम्ही सगळं करत असाल, बघा इथं चांगलं राहत असाल, व्यवस्थित अभ्यास करत नसाल, काही फायदा आहे का? लक्षात द्या, त्या अभ्यासाला महत्व द्या. एवढं मी तुम्हाला शुभ प्रसंग सांगू इच्छितोय. आणि आपल्या आई बघा, एक माफक अपेक्षा आमची बघा. तर आपण म्हणतो ना, हे मला वाटतं एज्युकेशन एक खूप देशकार्य आहे. एक नवीन पिढी घडवण्याचं काम आपण केंद्र सर करत आहात. सॉरी, आपण तांदळे सर करतात. केंद्र सर तर काय आपले सगळ्यांचे गुरु साहेब. सरांची मुलं आपल्या क्लासला होते, मॅडमचा मुलगा आमच्या क्लासला होता, ते डॉक्टर झाले. सरांची मुलं डॉक्टर झाले आमच्याकडं. मी सरांकडे गेलो होतो, म्हणजे त्यावेळेस मलाही समज मला आमचे भुगेसरी म्हणले होते सरांची मुलं आपल्याकडे डॉक्टर झाले. तर मला असं वाटतं की त्यात एक मीडियम विद्यार्थी हुशार होते. आम्ही फक्त वेळ दाखवायचं काम करत असतो, आम्ही प्रामाणिकपणे सेवा करायचं काम करत असतो. मी तुम्हाला एवढा विश्वास सांगतोय की तुम्ही फक्त तांदळे सरांचे पेपर फॉलो करा. त्याच्या पेपरच्या मी आता सांगतो बरं, एक्झाम तर 10 तारखेला 20 तारखेला सुरू होणार आहे. त्याच्या बाहेरचा प्रश्न पडणार नाही, इथं गॅरंटेड तुम्हाला सांगतो. हा माणूस मेहनती आहे, हा माणूस कष्ट करतो, याला माहिती आहे काय परीक्षेला पडतोय ते आधीच आम्हाला कळते. कारण आम्ही 24 तास, मला सांगा आपल्या हिंदू धर्मात काय म्हणतात की 13-14 वर्ष झालं की तपश्चर्या केली साधू होतोय. अरे 23 वर्ष झालं की साधू आहे ना, डबल साधू लावले. एकच काम करतोय 23 वर्ष. असं बघितलं की विद्यार्थी एक्सरेस काढतो मी टर्र लगेच. हे काय कॅपॅसिटी, तो किती अभ्यास करतो, तो काय बनेल जीवनामध्ये. काहीच म्हणायची गरज नाही आम्हाला. मी हुशार आहे, मी खूप मेहनती आहे, मी खूप अभ्यास करतो, काहीच म्हणायची गरज नाही. मला असं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं, फक्त तुम्ही हा जो पॅटर्न सरांचा आहे तो स्ट्रिक्टली फॉलो करा. आपण ज्या स्कूलमध्ये असाल पहा, त्या स्कूलचे पेपर्स व्यवस्थित स्ट्रिक्टली फॉलो करा. कारण हे बघा, हे कुणाच्या बघा सरांच्या वडिलाचं फील्ड नाही, माझ्या बाबाचं फील्ड नाही, हे मेहनतीचं फील्ड आहे. जो कोणी मेहनत करेल पहा तो या फील्ड टिकेल. ज्या दिवशी मेहनत करायचं बंद करा मग तुमच्या कोणी येणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही जितका जास्त वेळ देत असेल तितकं ह्याच काम असेल त्याचा. मी कधी 2 कामं, ह्या पाहुण्याच्या प्रोग्रामला जाऊ का माझ्या क्लासला जाऊ, मी असं विचार करतो. कधी खूप सारे पाहुण्याची इन्व्हिटेशन येतात. मग मी काय करतो, आई वडिलांना बसवतो कारमध्ये किंवा बायकोला बसवतो, तुम्ही जावा म्हणतो. मी माझ्या केमिस्ट्री कॉलेजला जातो. मला असं वाटतं की त्याला एक तपश्चर्या लागत असते. आपण तेच करायला पाहिजे, आपलं कामच ते आहे. तर ह्या फील्डमध्ये आत्तापर्यंत ह्या कोचिंग क्षेत्रामध्ये जे माणसं संपली ती फक्त एकाच कारणामुळं, वेळेवर न गेल्यामुळं आणि दुसरी सुट्ट्या जास्त दिल्यामुळं. ह्या 2 गोष्टी जपा. कारण शिकवायला तुम्ही कोणाला ऐकत नाही, शिकवायला मोठ्या कोणाला जमू देत नाही. ह्या 2 गोष्टी जर मी जपलो चांगलं तर मला असं वाटतंय की आपण कधीच मागं पडणार नाही. हे माझं मला गुरुमंत्र लक्षात ठेवाय का. ह्या 2 गोष्टी तुम्ही जपा, एवढंच मी सांगू. वेळेवर जा, सुट्ट्या देऊ नका बस. पेपर इतके छान काढा की बस सगळ्याला हेवा वाटावा. म्हणजे विद्यार्थ्यांना काय क्रिएटिव्ह सर पेपर काढतात, याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही. ह्या 2-3 गोष्टी जर आपण काम केलं तर मला असं वाटतं नक्की यश मिळेल. आणि एक आईवडिलांची माफक अपेक्षा असते बघा. एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो थांबतो. एक लहान मुलगा असतो, मी त्यावेळेस शिकत असताना, विद्यापीठात असताना मी पण असं म्हणजे खूप म्हणजे माझे वडील शेतकरी असल्यामुळे पैसे नसायचे. आमचा एक चुलत भाऊ आमच्या वडिलांना खूप म्हणायचा, मला म्हणायचा सारखं, बघ तुझा बाप 10 लोकांच्या पाया पडा रेणापूरमध्ये पैशासाठी. मी काही म्हणत नव्हतो त्यावेळेस. म्हणजे एकदम असं इतकं टोचून बोलायचं ते, तू तिथे जातोस नांदेडला मजा मारतोस. अरे बाप रे बाप, मजा ना. माझे एज्युकेशन लाईफमध्ये माझे काही मित्र असतील तुम्ही त्यांना विचारा. मी काय करायचं माहिती आहे का, आता ते सांगायला पाहिजे की नाही, मी काय हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, नंतर जवस असं भिजू घालून खायचो मी सकाळी ब्रेकफास्ट. मला आठवत पण नाही मी कधी वडापाव, उत्तप्पा, डोसा असं कधी खाल्ला म्हणून. लिटरली सांगतो बरं तुम्हाला, मी सांगतो एज्युकेशन लाईफमध्ये बघा, मी त्या काळात डिव्होशन दिलं. आज मला सांगा, आज काही गरज आहे का मला सांगा. मी त्यावेळेस पहिला आलो त्यावेळेस मला माझं चांगलं शर्ट पण घालायला नव्हतं. आता माझ्या ऑफिसमध्ये फोटो लावला बघा, तो माझ्या रूम पार्टनरचं शर्ट होतं. मला सांगा म्हणजे माझे दिवस ते राहिले का, कसा लख प्रकाश झाला वा शिक्षणामुळं. इतकी ताकद आहे शिक्षणामध्ये, हे ज्याला कळालं ना ते असं म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता मला सरांनी म्हणल्यासारखं गुरगुरतोच माणूस शिकला की शिकायलाच पाहिजे. शिकल्याशिवाय जीवनात प्रगती अशक्यच आहे. आज तुला असं वाटतं सर व्यवसाय, काही मुलांना असं वाटतं व्यवसाय करू, हे करू. अरे बाबा, व्यवसायात सुद्धा शिक्षण लागते. आता ते गेला काळ पहिलेचा. आता किराणा दुकान जरी असेल तुमचं किंवा कुठलं कपड्याचं दुकान जरी असेल त्यात तुम्ही किती ॲडव्हान्स करू शकता. त्याला एज्युकेशनच लागते सध्या. जगाशी कम्युनिटी तुम्हाला करावं लागेल आता, शिकल्याशिवाय पर्याय नाही. एक लहान मुलगा असतो, त्याची आई त्याला खूप कष्टाने शिकवत असते. पण त्याची आई दिसायला कुरूप असते. त्याची आई त्याला आवडत नसते मुलाला, का त्या आईला डोळा नसतो आणि ती भांडे घासून त्याला शिकवत असते. मुलगा तुमच्यासारखा लहान, मग तो शिकतो शाळेमध्ये, मोठ्या शहरात जातो, तिकडं इंजिनियर होतो, ते लग्न करून घेतो, वापस येत नाही. बिचारी म्हातारी आणखी गावाकडं. तसंच
भांडे घासून आपलं उदरनिर्वाह करत असते. आई वडील असं दैवत आहे बघा, की बघा ज्याला आई वडील आहेत ना त्यालाच म्हणजे मी सांगतो ते खूप भाग्यवान आहेत. आपण खूप भाग्यवान. एखाद्या मुलाला आई नाही ना, एखाद्या मुलीला आई नाही, तिची अवस्था बघा काय असते. अरे रे, ज्या मुलाला वडील आहेत ना असं वाटतं आकाश फाटले की काय. ज्या घरात आई नाही तिला विचारा काय तुमचं तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत. आपले हिमालयासारखे आपले आई वडील महाग आहेत. भैया तू फक्त अभ्यास कर, तुला काही कमी पडू देत नाही. माझे वडील मला म्हणायचे शिवा मी तुला विकतो स्वतःला पण तुला काही कमी पडू देत नाही. मी माझ्या वडिलांना मी शिकत असताना मी कधीच म्हणत होतो अण्णाला, अण्णा पैसे कुठून आणला काय केला, काहीच म्हणायचं नाही. मला फक्त एवढे पैसे लागणार आहेत त्या अण्णा. मग अण्णा माझे कुठून आणून द्यायचे मला. बापाने कधी नाहीच म्हणलं नाही यार. मला वाटतं 1000 वर्षाचा बाप मिळावा, लक्ष द्या का. मग इतकं तरी बाबा नाहीच म्हणलं नाही मला शिकत असताना. मी काय सांगतो शिकत असताना पण मी फक्त विचार करायचो अण्णांनी मला पैसे आणून दिले जे इथं त्याचा मी 1 रुपयाचा हिशोब ठेवायचो. हिशोब म्हणजे कसं तसा लिहून नाही, इकडे हे खाल्लं ते खाल्लं नाही. मी अभ्यास करून या परीक्षेला मी पहिला आलो, या परीक्षेला दुसरा आलो, आता मला पहिला यायचंय. माझ्यामध्ये मला तुम्हाला सांगताना आनंद होईल, मी MSc ला मला होते 83% विद्यापीठामध्ये आणि माझ्यानंतर जो सेकंड होता त्याला होते 67%. म्हणजे बघा कसा टेरिफिक अभ्यास केला असेल मी. लक्ष असं प्रिंट पेपर तर लिहितो तो प्रिंट केल्यासारखेच. मी पण शेतकऱ्याचं मुलगा आहे ना. मी करू शकतो, सर करू शकतात, सर करू शकतात, मग तुम्ही का नाही यार. पण तुम्हाला तेवढं आधुनिक युगामध्ये तुम्ही आहात. तो मग त्या मुलाला आपली आई आवडत नसते, तो शहरात जातो, लग्न करतो, म्हातारी आणखी भांडे घासून पोट भरत असते गावाकडं. मग त्या मुलाला नातू होतो, मग त्या मुलाला मुलगा होतो, या म्हातारीला नातू होतो. मग एकदा ती म्हातारी मग गावातले लोक म्हणतात अगं म्हातारी तुला नातू झालाय जा शहरामध्ये. म्हातारी नातू म्हणलं की तिला हे वाटतंय जाऊन नातूला भेटावं, लेकराला भेटावं. म्हणून म्हातारी काय करते गावात एका मुलाला घेते शहरामध्ये जाते. तो मुलगा म्हणणारा तिचे लहान लहान मुलं दारात खेळत असतात. ते म्हातारीचा अवतार पाहतात, केस विस्कटलेले, डोळा नाही तिला, तिची साडी फाटलेली, शिवलेली 2-4 ठिकाणी, हातात कुंची फाटलेली ते घेऊन आलेली. ते तिला बघतात ते लहान लेकरं बघून ते चिरकतात, घरात पळत सुटतात. हा मुलगा म्हणणारा बाहेर येतो, बघतो तर काय साक्षात आई समोर थांबली, देवी समोर थांबली. पण त्याला ती देवी वाटत नाही. तो आपल्या आईवरच ओरडतो, तू इथं कशाला आलीस, तुझ्यामुळे माझी मुलं भिले. तो आईला रागवत सुटतो. आई म्हणते नाही रे बाळ तुला नातवाला पाहून आले होते. तो मुलगा आपल्या आईला घरात पण घेत नाही, तिथूनच हाकालून देतो. म्हातारी गावाकडे जाते, तिच्या मनाला लागतंय, हाय हाय खाते आणि मरून जाते. ज्या दिवशी अंत्यविधी आहे गावातले लोक फोन करतात, अरे तुझी आई वारली अंत्यविधीला ये. मुलगा म्हणणारा गावाकडे जातो. आई एका शेजारच्या लहान बाळाकडून चिठ्ठी लिहून ठेवली असते, बाळ तू खूप सुखी राहा, बाळ तुला एक लहानपणीची मी गोष्ट सांगायची विसरून गेले. तू झाडावून पडला होतास, त्याचा डोळा गेला होता, मी माझा डोळा काढून तुला बसवला, त्या डोळ्यात तू खूप दुनिया बघ, तू खूप सुखी राहा. मला सांगा आई वडीलच असं दैवत आहे जे आपल्या एवढे प्रेम करत असतात. आपला डोळा आपली आई लेकराला लावते आणि तरी तो मुलाला आपली जाणीव होत नाही. मला वाटतंय या संकुलामधून ICD मधून किंवा आमच्या RCC मधून किंवा केशवराजमधून किंवा आमच्या चोले मॅडमच्या स्कूलमधून जर असे विद्यार्थी घडत असतील तर काही फायदा नाही होत. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी तुम्हाला नाही नाहीच वाढवलं, ज्यांनी तुझं नाही नाही धुलं, डोक्यावर घेऊन नाचले, अरे तुम्ही त्यांचे होऊ शकला नाही. आमच्या समाजाचे, आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या भारत देशाचे काय होणार. तर मला असं वाटतं आईवडिलांचे विचार सध्या जीवनभर, आईवडिलांचे विचार जपणं म्हणजे सध्या जीवनभर. ज्यावेळेस मी नांदेडला शिकत होतो तर माझी आई मला पण 100-200 रुपये द्यायची. पैसे नसले की माझी आई मला गहू ज्वारी बांधून द्यायची. मग आम्ही मधल्या किनगाव मार्गे जायचो आम्ही. जाताना मग ते अमोतला उतरायचो, तिथं किराणा दुकानात ती ज्वारी गहू विकायचो. तिथून 200 रुपयाची. आई म्हणायची माझ्या पैशाच फक्त शिवा फळं घेऊन खात जा. ते आईचे म्हणजे आज मला सांगा म्हणजे त्या काळात म्हणजे एवढं महत्त्व वाटत नाही मला असं वाटतं. पण आज ते आई बाप रे बाप म्हणजे इतकं हे आपण शिकल्यानंतर आपल्या आईवडिलांना करणं म्हणजे खरंच जीवन. आजकाल तुम्ही आईवडिलांना करचाल शिकत असेपर्यंत, पण तू शिकल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या विचारानं राहणं, आपण कमवायला लागल्यानंतर आईवडिलांच्या विचाराला महत्त्व दिलं म्हणजे मला वाटतं त्यावेळेस क्राय सॅल्यूट यू मग तुम्हाला माझा मानाचा मुजरा. तर मला असं वाटतंय आमची काय सगळ्यांची इच्छा आहे. त्या केशवराज स्कूल असेल, आदरणीय केंद्रे सर, आदरणीय तांदळे सर, आदरणीय चोले मॅडम, आम्ही सगळे जे मान्यवर आहेत, हॉस्टेल संचालक, आमची काय इच्छा आहे, आम्ही का तुम्हाला आम्हाला बोलवलं असेल इथं, आमची काय इच्छा आहे. एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक लहान मुलगा असतो, त्याची आई त्याला खूप कष्ट करून शिकवत असते. मला माहिती वेळ झालाय, 2 मिनिट फक्त. कष्ट करून शिकवत असते आणि लोकांच्या घरी भांडे घासून. पण लहान आई मुलगा आपल्या आईला आग्रह करतो, हट्ट करतो, आई माझ्या शाळेची सहल जाणार आहे, आई माझ्या शाळेची सहल जाणार आहे, आपण मला सहलीला जायचंय. म्हणून आई म्हणते नाही रे बाळ कुटुंब पैसे भरायचे,
कुठून पैसे म्हणजे तुमची आई म्हणत असेल ना, तुम्ही कधी म्हणता अरे मला सकाळी मुलीला वाटते माझी आई मला चांगला मोबाईल घेऊन देत नाही, किंवा मला हे घेऊन देत नाही, चांगली बॅग घेऊन देत नाही, चांगले चप्पल घेऊन देत नाही, चांगले कपडे घेऊन देत नाहीत. अरे वा, मला सांगा, जिथं आम्ही सगळे आई वडील आहेत, मला सांगा जगात एक मायबाप दाखवा मला की ज्याला आपले लेकरं चांगले राहिलेलं आवडत नाही. प्रत्येक मायबाला वाटते माझ्या लेकरांना चांगलं राहावं, पण त्यांना पुढचं मरण माहीत असते रे. हे तुझे पैसे ट्युशनला भरायचे, आमच्या हॉस्टेलची फीस भरायची, त्याला त्याला पुस्तकाला पैसे लागणार, म्हणून आपली आई देत नसते रे. इतर आई वडिलांची ओढातांमुळं का काही आई वडिलांची हट्ट कधी करत जाऊ नका, लक्षात ठेव. कारण कुणाला कुठल्या आई वडिलांना आवडत नाही सर, काय सर बरोबर आहे ना. प्रत्येक आई वडिलांना आवडतं की माझ्या लेकरांना चांगले कपडे घालावे, चांगली बॅग असावी, चांगली चप्पल असावी, इतक्या मुली छान छान सजून आल्यात, इतकं सगळ्या मुलीला वाटतं मी तसं राहावं. प्रत्येक आईला असं वाटतं बेटा. तर मला आईवडिलांची कधी ती ओढाताण ओळखली पाहिजे. आपल्या घरची परिस्थिती, मला वाटते आईवडिलांची मेहनत, आईवडिलांची परिस्थिती, आम्ही किती जरी मोटिवेट तुम्हाला केलं, किती जरी बोललं, आईवडिलांची जी मेहनत ही ज्या मुलाला प्रेरणा देऊ शकत नाही ना, जगात त्याला कोणती गोष्ट प्रेरणा देऊ शकत नाही. तो लहान मुलगा काय करतो, आपल्या आईला हट्ट करतो. मग आई असं दैवत आहे की आपल्या लेकरासाठी काही करते. मग ज्या ठिकाणी काम करते ते नवी विनंती करते, 1000 रुपये मला उचल द्या पुढच्या महिन्याची आणि मी माझ्या लेकराची फीस भरणार आहे, आई असं म्हणत असते. मग तो 1000 रुपये मुलगा घेतो सहलीचे आणि सहलीची फीस भरतो आईकडनं. ज्या दिवशी सकाळी सहल जाणार आहे, मुलगा आपल्या आईला म्हणतो आई उठ माझी सहल जाणार, माझी तुम्ही करता ना गडबड तशी, उठ माझी सहल जाईल, माझे मित्र जातील, मग मी इथं राहीन. आई म्हणते नाही रे, आणखी त्या वेळ आहे, माझ्या आंघोळा पाणी काढून दे. आई बिचारी त्या लहान बाळाला आंघोळा पाणी काढून देते आणि तो बाळ आंघोळ